तुम्हाला दोन अंकी संख्येचा वर्ग लक्षात ठेवायला अवघड जाते का? टेन्शन घेऊ नका, तुम्हाला वर्ग काढायची एक सोपी ट्रिक सांगतो, ती पण एकदम सुटकीत. बघा, तुम्ही दोन अंकी संख्या घेतली, सपोज 34, तिचा तुम्हाला वर्ग करायचा आहे. याचं स्ट्रक्चर कसं माहिती का? ए वर्ग प्लस 2ab प्लस बी चा वर्ग. आता ए म्हणजे कोणता? 3, बी म्हणजे कोणता? 4. याला उजवीकडून सोडवता डावीकडून सोडवता नाही. कसं? पहिले बी चा वर्ग 16, 16 6 म्हणजे 4 चा वर्ग. हातचा वर लिहा, त्याच्यानंतर 2ab, 2 गुणिले 3 गुणिले 4, 4 त्रिक 12, 12 दुणे 24, 24 आणि 1 25, 25 5 लिहा, हातचे 2 लिहा आणि त्याच्यानंतर ए चा वर्ग 3 चा वर्ग 9, 9 आणि 2 11, 11 56 हा तुमचा वर्ग झाला. आणखी एक ट्रिक सांगतो, जसं तुम्हाला 34 चा वर्ग करायचा आहे, काय करायचं? याचा वर्ग करायचा आहे. ह्या संख्येचा आधी वर्ग करून घ्या. एका स्थानच्या अंकीचा वर्ग 4 चौघ 16 इथं लिहून घ्यायचा. पुन्हा या संख्येचा वर्ग त्याच्या समोर लिहून घ्यायचा, 3 त्रिक 9. आपल्याला वर्ग करायचा आहे म्हणून 3 गुणिले 4 गुणिले आणि वर्ग करायचा म्हणून या गुणीला 2 करायचा. याचे गुणाकार किती होतो? 4 त्रिक 12 आणि 12 दुणे 24, 24 आले. ठीक, हा 24 हा एकक स्थानचा अंक सोडून इथं लिहायचा, दशक स्थानी शब्द, आणि याची बेरीज करायची. 6 6, 4 आणि 1 5, 9 आणि 2 11 झाला तुमचा 1156 34चा वर्ग. तर तुम्हाला कशी वाटली ही ट्रिक मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही मला या संख्येचा वर्ग करून दाखवा. 83 या संख्येचा तुम्ही मला वर्ग करून दाखवा आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तुम्हाला समजलं की नाही समजलं ते पण मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.